सोनियाचा दिवस उगवला, प्रसन्नतेची संध्याकाळ झाली. आजच्या या कार्यक्रमात आनंदाची लयलूट करण्याची संधी मिळाली. नमस्कार. आपल्या आजच्या या दिवशी चिरंजीव सोहमच्या मौंजी बंधनानिमित्त आपण हा संगीत सोहळा आयोजित केलेला आहे. आज चिरंजीव सोहमची मुंज अत्यंत सुंदर, छान व आनंदमय वातावरणात पार पडली. पण त्याच आनंदाला आणखीन एक संगीताची झालर आपण लावणार आहोत. तेव्हा त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदन करून व गणेशाची आराधना करून करत असतो. त्यासाठी आपल्या समोर येत आहे निर्वी मोहरी. निर्वीने अतिशय सुंदर गणेशाची प्रार्थना केली आहे. आता नंतर आपल्या समोर बाल शिवाजी येत आहेत. ते आता छान गर्जना करत येणार, तेव्हा आपण पण टाळ्यांनी बाल शिवाजीचं स्वागत करूया. Oh
शिवाजी असा येणार आहे आरव कुलकर्णी. एक मिनिट. आज मी एक राग म्हणणार आहे संगीतातला, ज्याचं नाव आहे राग भिंपलासी. तर त्याचं मी सरगम भी बोलतोय. नी नी सा ग प म प म ग नी नी सा ग प म प म ग प नी द प म प ग म ग रे सा प नी द प म प ग म ग रे सा नी नी सा ग प म प म ग नी नी सा ग प म प म ग प म प ग प नी नी सा सा प म प ग प नी नी सा सा नी नी सा ग रे सा नी द प नी नी सा ग रे सा नी द प प रे सा नी द प म प प ग प म ग प ग म ग रे सा नी सा ग प म प म ग नी सा ग नी सा ग नी सा ग प म ग. धन्यवाद. बाल शिवाजी येऊन गेले तसं शास्त्रीय संगीताचं सुद्धा आपल्याला आता रागदारी ऐकायला मिळाली आहे. त्यानंतर आता पुन्हा येते निर्वी मोरे डान्स करण्यासाठी. त्यानंतर आणखीन एक छोटा जवान आपल्या समोर येणार आहे. तो आहे स्वरूप लोणकर.
सुंदर डान्स केलाय. त्यानंतर आता एक छोटीशी आपल्या समोर येणार आहे, ती म्हणते मी पण काही कमी नाहीये, माझा पण तुम्ही डान्स बघा, मला याच्यापेक्षा जोरात टाळ्या मिळायला पाहिजे. अशी येते आहे अपूर्वा शेंदुर्णीकर. तुझको है
जाईल. ज्याला उत्तर येणार असेल त्याचं उत्तर त्याने हात वर करायचा आणि इकडे येऊन सांगायचं. कोणीही तिथे बसून बोलायचं नाही. त्याला नंतर काहीतरी बक्षीस मिळणार आहे, पण ते कार्यक्रम झाल्यावर. नाही नाही नाही, बक्षीस नाही मिळणार. आता पहिला कोड असा आहे, असं कोणतं फळ आहे की जे न धुता खाल्लं जातं? हे तुम्ही इथे उत्तर बघून सांगितलं. मी बघितलं नाही. तो कोण आहे ज्याला आपण डाव्या हाताने पकडू शकतो पण उजव्या हाताने पकडू शकत नाही? तो कोण आहे ज्याला आपण डाव्या हाताने पकडू शकतो उजव्या हाताने पकडू शकत नाही? बरोबर. बक्षीस कार्यक्रमानंतर मिळेल. आता पुढचं आहे, 3 जण वाढायला आणि 12 जण जेवायला. सगळ्यांना बक्षीस. आता पुढचं बघा, सुंदर देखणी मुले रंग ज्यांचा एकच, सुंदर देखणी मुले रंग ज्यांचा एकच, वेगळे झाले तर त्यांचा काही नाही उपयोग. इकडे येऊन सांगा. परत सांगते, सुंदर देखणी मुले रंग ज्यांचा एकच, वेगळे झाले तर त्यांचा नाही काही उपयोग. नाही आठवत कोणाला? सांगू उत्तर? पायातले शूज. पायातले शूज. एक शूज आपण घालून जाऊ शकत नाही, कारण की का दोन्ही शूज सेम असतात, कलर सेम असतो त्यांचा, दोघेही सुंदर असतात. एका शूजचा काहीच उपयोग होत नाही. एक हरवला तर दुसरा फेकावाच लागतो. त्यामुळे याचं बक्षीस मलाच मिळणार आहे. अशी कोणती बॅग आहे जी फक्त ओली केल्यानंतरच उपयोगात येते? अशी कोणती बॅग आहे जी ओली केल्यानंतरच उपयोगात येते? आजचा दिवस आपण खूप छान आणि सुंदर असा घालवलेला आहे. सोहमच्या मौंजी निमित्त आपण सगळे एकत्र जमलो. खूप दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन छानपैकी एन्जॉय करता आलेला आहे. आणि आता हा आपला सगळा घरगुती कार्यक्रम आहे, परंतु त्यासाठी आता छोट्या मेंबर्स नंतर बघा, आजी उत्सव मूर्ती, सोहम, त्याची आई स्नेहा आणि त्याचे बाबा समीर. पण त्या दोघांचा डान्स सुरू होण्याआधी त्यांच्यासाठी एक 4 लाईन्स आहेत. सदा रहे आपके दिलों में प्यार, आती रहे खुशियों की बहार, चले आपके मंजिलों की ओर कदम, हम सब मिलकर करें उत्सव मूर्ति का वेलकम.
मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही है। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही है। मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही है। तेरे लिए सजदे करूँ मान मांगू मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू
आता आपल्या समोर एक मायलेकीची जोडी येते, त्यांचा डान्स आपण बघूया. निर्वी आणि माधवी मोहोरी. तेरी मेरी गल्ला भी मशहूर, करना कब तू मुझे नजरों से दूर. कितने चलिए कितने चलिए कितने चलिए, जानदार तेरे ये तो जान लिए तू. तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू. कितने चलिए कितने चलिए कितने चलिए, काटू कैसे राता ओ सावरे. संगे संगे आए रात में आने आए, कटे तेरे संगे आए. आपल्याला थोडंसं श्वास रोखून बसायचं आहे आणि जी पुढची जोडी येणार आहे ती म्हणजे आपल्या समोर येणारी एक तरुण आणि छान अशी जोडी की त्या जोडीला पाहून असं म्हणावंसं वाटतंय. ते आधी ऐका. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल होती है उन्हें सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. अशी जोडी आहे कृतिका आणि पुरुषोत्तमजी. It's the time to
भागवत गाण्याला वन्स मोर द्यायला सांगितलेलं आहे. नाही 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 असू देत, चालतं मला. खूपच जोरदार स्वागत व्हायला हवंय, कारण आपण मोठ्या मेंबर्सनी त्यांना एन्करेज केल्यानंतर त्यांना पण आणखी छान करावं असं वाटतं. तर आता यांच्याबद्दल सांगायचं तर असं, काही व्यक्ती अशा असतात की त्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या असतात आणि त्यासाठी त्यांना खूप प्रयत्नशील राहावं असं वाटत असतं. अशीच ही एक जोडी आहे. त्यांच्याविषयी 4 ओळी. जिंदगी की असली उड़ान बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान बाकी है, अभी तो मुट्ठी भर जमीन नापी है हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. त्या जोडीचं नाव आहे जाई आणि मोहन. बंदर परिसर फिरून घ्यावा. हडके रोड तरुणाई
सन्मान प्रोत्साहन मोठा द्या कलाकार साहित्यिक आमचा अभिमान ठेवा सुशिक्षित शहर म्हणून देशभर गावगावा होतात हिंदू धर्माची जिथे रुजवली फुलवली फुलवली होतात हिंदू धर्माची जिथे रुजवली फुलवली फुलवली आता आपल्या समोर आणखीन एक जोडी येणार आहे ती म्हणजे सोहमचे काका काकू सुशांत आणि दक्षता. आता त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा 4 ओळी सांगाव्याशा वाटतात. जिंदगी में जीने के लिए बहुत सारी चीजों की जरूरत है, इसीलिए मुझे तेरी जरूरत है और तुझे मेरी जरूरत है. खूपच छान काका.
नाही करणार आहे आता. तू होगी what to do, ये what to do, होगी जिंदगी पतंगा वाली मैं उड़गी, होगी जिंदगी हिलते चलती टुक टुक करती मैं तो करती अंग्रेजी पढ़ती किट तो करती मैं कोई साथी विक्टोरिया तू कहती बिग वैन थी पूरा लंदन ठुमकदा ओ तो मुझे पैन थी पूरा लंदन ठुमकदा तू कहती बिग वैन थी पूरा लंदन ठुमकदा ओ तो मुझे पैन थी पूरा लंदन ठुमकदा काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू इथे मला लाज तुला सुंदर आज गात दिसते मी भारी जाऊ सगळा मी खास नकरीवाली कुठे निघाली अलग साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट नको मला चहा खाली आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईन येणार सेल्फीसाठी जाऊन मला फील होणार जशी इंस्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत नाही पुरी करेन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी माझा फोटो माझा बाले भी लड़के वालों से बेटर डांसर्स है. he joked that. था तो I don't like jokes. I don't like you. Oh really? हाँ. लगी बड़ी अनजानी है सपना है सच है कहानी है देखो ये बदली बिल्कुल ना बदली ये तो वही दीवानी है धीरे धीरे गपशप बातें बढ़ने लगी और ये अनजानी लड़की मुझे मेरी जिंदगी लगने लगी तुम भी हो मैं भी हूँ आसा हो तो कह दूँ आखिर क्यों पल में यूं दीवाना मैं हो गया तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना तुम्हें जो मैंने देखा तुम्हें जो मैंने जाना जो होश था वो तो गया बदलने की खुशबू जलाने लगी जादू तुम्हें देखा देखो गया ना सोचा ना समझा ना सीखा ना जाना हमें तो आ गया खुद ब खुद दिल लगाने. तुम किसने बदल जाओगे तुम किसने
नजरें मिले तो प्यार हो जाता है, पलके उठे तो इजहार हो जाता है। ना जाने क्या कशिश है चाहत में कि कोई अनजान भी हमारी जिंदगी का हकदार बन जाता है। इश्क भी क्या अजीब बीमारी है, जिंदगी हमारी। त्यानंतर आता पुन्हा जाई एक छान नृत्य करणार आहे मराठी भाषेतलं. संत मीराबाईंचं भजन आहे आणि त्याच्यामध्ये सांगतायत की माझा लाडका कृष्ण जो माझा जन्मोजन्मीचा मानलेला माझा वर आहे, माझा प्रिय आहे, असा लाडका कृष्ण माझ्या घरी येणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळी सजावट करूया. तो येणार आहे, माझं ते सगळं भावना या गाण्यामध्ये मांडलेले आहे. Thank you.
Send the body
ये बातें भी रद्द करना Thank you.